आपल्याला ना म्हणजे सगळ्यांना, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना गोष्टी ऐकायला आवडतात. याच्या मागचं काय रहस्य आहे? तर आपल्याला कथा इतक्या का आवडतात? याचं एक अतिशय वेगळं कारण शंकर रामानी सांगायचंय. म्हणजे ते असं म्हणायचं की कथा आपल्याला आवडते कारण ती संपते. म्हणजे आपल्या आयुष्याचं रहाटगाडगं, रोजच्या कर्मकटकटी, चिंता या सतत सुरू असतात आणि त्या सगळ्या संपतील की नाही याची काही शाश्वती नसते. तर अशा पार्श्वभूमीवर निश्चितपणे संपणारी कथा आपल्याला हवीशी वाटते, कारण शेवट चांगला असो किंवा वाईट असो, ती मनाला एक पूर्णत्वाचा निश्वास टाकू देते. तर हे असं असलं तरी काही कथा इतक्या रोचक असतात की त्या कधी संपू नये अशा वाटतात. आता तुम्ही ऐकली निरोप ही कथा ती त्यातलीच एक. म्हणजे त्यातल्या मिश्किल व्यक्तिरेखा, त्या घालत असलेला गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे सगळे अतर्क्य प्रसंग असेच चालू राहावेत, चालूच राहावेत असं वाटायचं. आणि ते धमांच्या सगळ्याच कथांबद्दल वाटतं, हेच त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य. तर आता पुढच्या कथेकडे वळूया. बापू कुलकर्णाच्या घराचं छप्पर गळतंय. आत्ता बघू, मग बघू अशी चालढकल करत त्याने पावसाळा सुरू झाला तरी माळवदावरचं गवत कापून छपरावर पेंट टाकायचं काम काही केलेलं नाहीये. आता हे महत्वाचं काम त्याला बापू महाराकडून करून घ्यायचं आहे, पण त्यासाठी मोबदला मात्र पुरेपूर द्यायची त्याची तयारी नाहीये. पाहूया काय होतं ते. सादर करतोय गवत. रात्रभर पाऊस पडून पहाटे पहाटे थांबला होता. आता आभाळ निवळलं होतं. सकाळ उजाडली होती आणि स्वच्छ सूर्यप्रकाश सगळीकडे पसरला होता. हवेत गारठा होता. गार वाऱ्याच्या झुळकी मध्येच अंगावर येऊन काटा फुलत होता. बाहेर रस्त्यावर सर्व चिखल झाला होता आणि गढूळ पाण्याची डबकी ठिकठिकाणी साठली होती. घराच्या उंबऱ्यावर बसून बापू उगीच बाहेरची गंमत पाहत होता. नुसतं धोतर नेसून उघड्या अंगाने बसला होता. त्याच्या छातीवर, पाठीवर, दंडावर, कानावर केसच केस होते. त्यामुळे त्या एखाद्या अस्वलासारखा दिसत होता. जानव्याला लावलेल्या किल्ल्यांच्या जोडग्याशी चाळा करत तो उगाच इकडे तिकडे पाहत होता. थोड्या वेळाने महाराजचा बाबू रस्त्याने चाललेला दिसला. तेव्हा बापूला एकदम आठवलं. त्याने उगीच थोडासा विचार केला आणि मग एकदम हाक मारली. ए बाबू! रामा महाराजचा तरणा ताठा पोरगा बाबू आपल्याच नादात भराभरा चालला होता. त्याचे आजूबाजूला लक्षच नव्हतं. त्यामुळे बापूंनी हाक मारलेली आणि तो दचकला. जागच्या जागीच थांबून त्याने इकडे तिकडे पाहिलं. तेव्हा घरच्या उंबऱ्यावर बसून खाली पायऱ्यांवर पाय सोडलेला बापू बामण त्याला दिसला. त्याला आश्चर्य वाटलं. आज इतक्या सकाळचीच याला आपली आठवण का झाली? 4 पावलं चालून तो घरासमोर येऊन उभा राहिला. उजवा हात कपाळाकडे नेऊन म्हणाला, राम राम. मला हाका मारला जणू. होय. काय काम होत? सांगतो. असं म्हणून बापू थांबला. जानव्यातील एक बारीक किल्ली निवडून त्यानं कानात घातली. कानातील मळ टोकरीत तो विचार करू लागला. आपलं काम कशा रीतीनं सांगावं म्हणजे ते फायदेशीर ठरेल ह्याचा विचार करू लागला. या पावसाळ्यात त्याची बरी जाबदा झाली होती. घर सारखं गळत होतं. पाऊस काळ फारसा होणार नाही या कल्पनेनं त्याने गाडी तशीच पुढे रेटली होती. पण यंदा पावसाने भलताच नेट धरला होता. 1-2 दिवसांनी गडी धो धो कोसळत होता. रात्रभर पडत होता. घर सारखं गळत होतं आणि बापूच्या घराला झोपायची पण पंचायत झाली. घरभर जमीन ओली झाली होती आणि तिला पोपडे येत होते. झोपायला एक खणभर कोरडी जागा राहिली नाही.
काल रात्री तर पावसाने भलताच गोंधळ उडवून दिला. सगळ्या घरातून धारा वाहिल्या आणि माणसांना रात्रभर जागरण घडलं. खरं म्हणजे यापूर्वीच घराची दुरुस्ती करायला पाहिजे होती. माळवदावर चिकार गवत माजलं होतं, ते काढून वर नवी पेंट टाकायला पाहिजे, म्हणजे घर गळणार नाही. करू करू म्हणून इतके दिवस गाडी ढकलली, पण आता ते लवकर करायलाच पाहिजे, नाहीतर आणखी किती त्रास होईल हे सांगता येणार नाही. बापूच्या डोक्यात इतका सगळा विचार पक्का झाला होता. त्यासाठीच तो सकाळपासून कुणाची तरी वाट पाहत होता. म्हणून बाबूंनी विचारल्यावर तो म्हणाला, काम म्हणजे असं होतं, काय? माळवादावर गवत माजलंय फार, ते काढायचंय. काढतोस का? आणखी काय? आणखी काय नाही, एवढंच काम आहे. एवढंच? नाही जमायचं मग. बरं, काय झालं? अहो न ग मला. का? अहो कोण काढतो असलं काम? हा? आणि काय मिळायचं काय यातनं? त्यावरच रोजगारावर गेलो कुठे रुपये 2 रुपये मिळतील. नाही जमायचं. मायला का माजुरी जाते बघा ना. आणि बाबू सरळ चालू लागला, लांब गेला. बापूनं मग पुन्हा त्याच्याकडे पाहिलंही नाही, हाकही मारली नाही. रुपया 2 रुपयांची भाषा ऐकल्यावर तो हबकलाच. त्याचा एकंदर बेत असा होता की कुणाला तरी जेवायला घालायचं, 2 भाकऱ्या द्यायच्या आणि काम करून घ्यायचं. एका दिवसाचं तर काम आहे, त्याला यापेक्षा जास्त देण्याचं कारण काय? असल्या कामाला रुपया 2 रुपये द्यायला लागलो म्हणजे आपलं दिवाळच निघेल. म्हणून बाबूला त्यानं पुन्हा हाक मारली नाही. तो तसाच बसून राहिला. आणखी कुणी भेटतो का म्हणून वाट पाहू लागला. तसा तासभर गेला. गावातले कुणी कुणी रस्त्याने आले गेले. बापूच्या घरापाशी थांबून 4-2 जणांनी गप्पा मारल्या. इकडच्या तिकडच्या गोष्टी करून त्याचा निरोप घेतला. डबक्यातून पाय घालत आणि पाणी उडवत पोरं शाळेत गेली. पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन बाया माणसे गेली. पण गवत काढल असं बापूला कोणी भेटलं नाही. तासाभराने विरुद्ध बाजूने बाबू महार परत आला. बापूनं त्याला पाहिलं, पण त्याच्या उर्मटपणाचा इतका राग आला होता की तो काही बोलला नाही. बाबूला फिरून हाकही मारली नाही. पण बाबू चालत आला आणि एकाएकी बापूच्या घरासमोर उभा राहिला. बापूला मोठं आश्चर्य वाटलं. का रे लेका, कालच पुन्हा? गवत तर दावा किती आहे बघू. त्यात काय लेका दावायचंय? माळवद आमचं कधी न बघितल्यासारखंच करायला लागलास तू तर. म्हणजे दाव तर खरं. बरं चल. बापू खुशीनं उठला. दरवाजा मागच्या दगडी जिन्यानी दोघही वर गेले. माळवदावर उभं राहून गवताकडे पाहू लागले. गवत खरोखर फार माजलं होतं बरं. जिन्याच्या दरवाजापासून तो कडेच्या कुंभीपर्यंत गुडघावर उंचीचं गवत एकसारखं सगळीकडे पसरलं होतं. जिकडे तिकडे नुसती खेचाखेच झाली होती. पाय ठेवायला म्हणून कुठे बोटभर जागा राहिली नव्हती. रात्रीच्या पावसाने ओले कच्च झालं होतं आणि रानगवताचा उग्र वास नाकाला जाणवत होता. घराच्या शेवटापर्यंत नजर टाकून बाबू म्हणाला, लागा लागा लागला का? लय गचपण झालं की हो बापू. तर ते लई गचपण झालंय ना. काय सांगतोस मर्दा? काय गवताचं बी पेरलं असं वाटतंय का तुला? हा? अहो तसं नाही. पाऊस काय झालं याचा आला. समतीकडेच गवत झालंय. उगी गोळ घालू नका. काढणार का नाही ते बोल. रेखाप्या पाणी कटकट कशाला रे? काढतो की. 1 रुपया द्या. 1 रुपया? 16 आणे? अरे रे, काय बोलतोयस काय तू? अहो जास्त नाही सांगत बापू. तर कमीच झाले रे. मेहरबानी केलीस बाबा आमच्यावर. बापू रुपया खाली परवडत नाही मला. नाही परवडत तर राहू दे. कोणी ओझ नाही दिलं तुझ्या डोक्यावरती. राहते. असं म्हणून बापूनं बोलणं तिथंच तोडलं. मागे वळून तो सरळ खाली आला.
त्याच्या मागोमाग बाबू महारही मुकाट्यानं जिना उतरला. 1 रुपया देणं हे कसं वाजवी आहे, तो सारखा बडबड करून सांगू लागला. वास्तविक हे 1 रुपयाचे 1 गड्याचं 2 रोजगाराचं काम होतं, पण आपण एका दिवसात ते करून टाकू. माळवदावर एक काडी राहू देणार नाही, पण 1 रुपया मात्र मिळालाच पाहिजे. त्याच्या आत काम करणं आपल्याला परवडत नाही. या गोष्टी त्यांनी पुन्हा पुन्हा ऐकवल्या, पण बापू मुळीच बदला नाही. त्रासिक मुद्रा करून तो म्हणाला, नाही ना परवडत तुला, तर कोणी बळजबरी केली आहे? जा आपल्या वाटेने. अहो मग काय काय द्यावं म्हणता? आता तुला का त्याची पंचायत? तुला परवडत नाही ना रुपया खाली, तू जा बाबा. अहो पर सांगताल तर खरं. खरं तर बापूचं मनात सगळं ठरलं होतं, पण वर करणी त्यानं उगाच विचार केल्यासारखं दाखवलं. वर तोंड करून माळवदावरल्या गवताचा पुन्हा एकदा अदमास घेतला. जीभ थोडी बाहेर काढून दोन्ही ओठ घट्ट दाबत तो म्हणाला, हे बघ गड्या, दुपारची भाकरी देईल. इथं खायचं आणि इकडेच काम करायचं. संध्याकाळ जाताना 4 काणे कमरेला लावायचं आणि जायचं. चारण कोण काम करायला लागले ना का मला? असला पालता धंदा कोणी सांगितलं? रे नको करूस की, एवढा इस्टूर फाकडा झालाय, आलास कशाला इकडे? हा मजा आता की. बापूचं हे बोलणं बाबूला फार लागलं. रागारागाने बापूकडे पाहून तो वळला. काही न बोलता मुकाट्याने दाराबाहेर पडला. स्वयंपाकघराच्या दारावर हात ठेवून बापूची बायको उभी होती. त्या दोघांचं भाषण ऐकत होती. बाबू दाराबाहेर पडून निघून गेल्यावर ती म्हणाली, का झालेलं त्याला? आणखी 4 आणि 2 कमी जास्त करून देऊन टाकायचं काम झालं. बोललीस तरी म्हटलं तुझा आवाज कसा नाही आला अजून? अहो पण काम लांबणीवर का टाकायला लागलाय? चड्डीशी गवत काढून घ्यायचं, पेन टाकायची. अगं गवत उद्याच्यालाच निघतंय, त्याची काळजी तू करू नको. हा कोण काढते? बाबूच काढतोय की ना बघ तू. मला नाही वाटत तू परत येईल. पाया पडत येतो तो इकडे, तू जरा थांब, बघ गंमत त्याची. एवढं बोलून बापू हल्ला. आपली सकाळची आंघोळ या गडबडीत तशीच राहिली आहे हे त्याच्या ध्यानात आलं. लांब टांगा टाकत तो ओसरीवरून परसदारात गेला. आडावर बसून त्याने पोवाऱ्याने पाणी काढलं. दगडी डोण पाण्याने भरला. मग आरामशीर दगडी फरशीवर बसून त्यांनी 4 तांबे अंगावर ओतून घेतले. हळूहळू ऊन झाले. कडक तापले. सूर्य डोक्यावर आला आणि पुढे सरकला. उकाडा चांगलाच वाटू लागला. संध्याकाळी पुन्हा पाऊस येईल की काय अशी धास्ती वाटावी इतका उकाडा वाढला. वारा बंद झाला. आभाळ हळूहळू गोळा होऊ लागलं. त्याचा निळा रंग बदलून काळा होऊ लागला. सूर्य झाकला गेला. पुन्हा कमी होऊन अंधारल्यासारखं झालं आणि दिवस संपुष्टात आल्यासारखं उगीच वाटून लागलं. बापूची आंघोळ झाली. देवपूजा, जेवण या सगळ्या गोष्टी केव्हाच आटोपल्या होत्या. 1-2 तास झोप झाली होती. उठून चूळ भरून तो दात कोरण्याने दातातली घाण टोकरीत बसला होता. आता काय नेमकं करावं याचा विचार करत होता. एवढ्यात बायकोनी हाक मारली. मग खोलीत येऊन सांगितलं, अहो बाबू आलाय बघ बाहेर. बघ बघ मी तुला काय सांगत होतो, म्हणाल तसं झालं की नाही? केव्हा आलाय? आताच. कुठं बसलाय? अंगणात. आलोच असं म्हणून बापूने आळोखे पिळोखे दिले. मग तो उठला आणि अंगणात गेला. बाबू अंगणातल्या पायरीवर बसून राहिला होता. त्याचं तोंड उतरलं होतं. मान खाली घालून तो हाताच्या बोटांनी 2 दगडामधील माती टोकरत होता. बापूची चाहूल लागल्यावर त्यांनी मान वर केली. चेहरा न ढवळता बापू सहज सुरात म्हणाला, का रे बाबू,
का आला होतास? बाबूने त्याच्याकडे निराश दृष्टीने पाहिलं. सकाळच्या खडखडीत बोलण्याचा, तापट मुद्रेचा आता त्याच्या तोंडावर पत्ताही नव्हता. आता त्याचं तोंड काळवंडलं होतं, डोळ्यात तेज नव्हतं. पराभूत आवाजात तो बोलला, देऊन टाक की मालक एवढं काम. करून टाकतो आत्ताच्याला. आत्ताच्याला काय करणार तू? दिवस बुडत आला, आता विचारायला आलायस वय? हो, जेवढं होईल तेवढं. बाकीचं उद्या सकाळच्याला करतो की. मग आहे का? बर, काय घेणार मग तू? काय तुम्ही सांगताल तसं. भाकरी द्या, अनवर काय 4-8 आणि द्याल ते द्या. बापूने कपाळाला आठ्या घातल्या. तरातरा अंगणात येऊन त्यानं दारात आत शिरून पाहणारी ती शेळी थिर थिर करून हाकलली. तिला दाराबाहेर काढून तो परत आला. मग खणखणीत आवाजात म्हणाला, आता तुला शहाणपणा सुचतंय वय? आभाळ केवढं भरून आलेस बघितलंस का? आपल्या शहाणपणाचा आणि आभाळ भरून येण्याचा काय संबंध आहे हे बाबूला कळलं नाही. तो बापूकडे बघत राहिला, काही न बोलता बघत राहिला. बापूने एकदा उत्तराच्या अपेक्षेने बाबूकडे पाहिलं, पण बाबू काहीच बोलला नाही. तसाच गपचिप बसून राहिला. हे बघून त्याला आणखीन जोर आला. आरडाओरडा हात वारे करत तो म्हणाला, लेका, आज पाऊस आला आणि घर पुन्हा गळलं तर नुकसानी कोण भरून नेणार आहे? हा, वेळेवर होय म्हणाला असतास तर आतापर्यंत गवत काढून झालं नसतं का? काय एव्हाना पेट काढून मोकळा झालो असतो मी. तुम्हा लोकांना ना खरोखर लोकांच्या नुकसानीची किंमतच नाहीये. बापूने मग असा भडीमार केला की बाबूला एक अक्षर बोलता आलं नाही. एखाद्या चोरासारखा तो गप्प बसून राहिला. शेवटी म्हणाला, हो, चुकी झाली बापू माझी. मग आहे का? तुझी चुकी झाली, पण मला केवढ्याला पडली ती? अहो, कबूल आहे की, मी कुठं नाही म्हणतोय. पण आत्ता द्या की. आता गड्या 4-8 आणे बिणे काय मिळणार नाही, 1 पैसा मिळणार नाही तुला आता. हा, मग तसं भाकरी बारी काम करणार असाल तर कर, नाहीतर माझी तुझी भानगडच नको. दुसरा कोणतरी बघीन मी. हा, बाबू हतबद्ध झाला. काय बोलावंय त्याला कळेना. चेहऱ्यावर दीनवाणेपणा आणून तो किनाऱ्या आवाजात म्हणाला, आता असं का करता हो? सकाळचे तुम्ही म्हणलं होतं 4 आणे. सकाळचं सकाळी गेलं, आता त्याची भाषा पुन्हा काढायची नाही. मग कर. वाटलं भाकरीवारी करावं तर कर, नाही तर चालू लागायचं इकडनं. बापूचं हे बोलणं ऐकून बाबूला तिरमिरीच आली. त्याच्या डोक्याचा भडका उडाला. काही न बोलता तो पुन्हा उठला. जाता जाता म्हणाला, सांगून ठेवतो बापू, आता पुन्हा नाही यायचं नाही. मागणं म्हणतात. काय म्हणत बिडत नाही, जा. बाबूने पुन्हा एकदा बापूकडे पाहिलं, पण बापू मख्खासारखा तसाच उभा होता. मग बाबूनी मान खाली घातली आणि पुन्हा मागे न वळता तो भराभरा निघून गेला. दारापाहे पडून दिसेनासा झाला. बायको दाराशी पुन्हा येऊन म्हणाली, अहो, काय मानलंय काय तुम्ही? गवत काढायचंय का नाही? उगा काय चाळवण्या दाखवताय त्या गरीबाला. एवढे कसले ग? काढून घ्यायचंय ना गवत त्याच्याकडनं. होय की, मग असं का? चांगलं कबूल झाला तर 4 आण्यावर देऊन टाकायचं. तुला नाही कळत ग, तू फक्त गंमत बघ त्याची. असं म्हणून बापूंनी ओसरीवरच्या खुंटीवर अडकलेला मळका सदरा घेतला आणि स्वतःच्या अंगावर अडकवला. डोक्यावर काळी टोपी चढवली. धोत्राच्या निऱ्या त्यातल्या त्यात नीटनेटक्या केल्या. मग बायकोला म्हणाला, जरा जाऊन येतो का बाहेर? देशमुखांकडे जरा जाऊन येतो. बापू परत घरी आला त्यावेळी बरीच रात्र झाली होती. जिकडे तिकडं अंधाराने गुडुप्प केलं होतं. माणसं केव्हाच घरोघर आली होती. जेवणी खावणी आटपून निवांतपणे इकडच्या तिकडच्या गप्पा करत होती. आभाळ आता चांगलंच भरलं होतं. मधून मधून गार वारं वाहत होतं. एखादा धेंब टपदिशी खाली पडत होता.
नेहमीप्रमाणे बापू उशीर करून परत आला. घटकाभर निवांत बसून मग त्यानं हातपाय धुतले, जेवण आटोपलं, ओसरीवर येऊन कंदिलाच्या उजेडात पान खाल्लं, तंबाखूची चिमूट तोंडात टाकली. तेवढ्यात उघड्या दरवाजापाशी खडबड झाली. कुणाचे तरी पाय वाजले. बापूने कानोसा घेतला, मग विचारलं, कोण आहे? मी आहे जी. असं म्हणून दरवाजातून मान खाली घालून बाबू महार हळूहळू चालत अंगणात आला. मुकाट्यानं येऊन पायरीवर बसला. बापू थंडपणे म्हणाला, अरे बाबू, का आलास? गवत काढतो जी मी. गवत काढतो काय? काढ की, मी कुठं काय म्हणतोय, पण पैसा मिळायचा नाही. हा, कबूल असेल तर काढ. आहे, कबूल आहे. मग ये उद्याच्याला सकाळ धरण लाग का आम्हाला की. होय, येतो की. काय रे, असं शुंभासारखा इकडे उभा काय आहेस? हा, बापू मी उद्याच्याला येतो, पण आता उद्याची भाकरी तरी आजच्याला द्या की. सकाळ धरण पोटात काही नाही. मंडळी, गवत ही कथा तुम्ही आता ऐकलीत. एरवी आपल्याला खो खो हसवणाऱ्या दमांनी अशा गंभीर आणि खरोखर अस्वस्थ करणाऱ्या कथा सुद्धा लिहिल्या. हे कदाचित तुम्हाला माहित असेल, कदाचित माहित नसेल, पण त्यांच्या लेखनाचा हा पैलू तुमच्या समोर यावा म्हणून आम्ही ही कथा आज निवडली. खरं तर ही गोष्ट असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो दमांची, त्यांची कथाशैली ही त्यांच्या आधीच्या सर्व लेखकांच्या शैलीपेक्षा वेगळी आहे. ती मुख्यत्वाने यासाठी की एखादी चमकदार कल्पना सुचली किंवा एखादी व्यक्तिरेखा लोकप्रिय करायची आहे म्हणून म्हणा, किंवा काही खटकेबाज संवाद सुचले, कोट्या सुचल्या म्हणून त्याला मध्यवर्ती ठेवून त्याच्या आजूबाजूला कृत्रिमपणे तयार केलेली अशी त्यांची कथा नसते. या सर्व घटकांच्या पलीकडे जाऊन त्या कथेला स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं, स्वतःची नियती असते. त्या कथेमध्ये एक अपरिहार्यता असते. आणि म्हणूनच या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ती कथा आपल्या लक्षात राहते. म्हणजे हे घटक त्या कथेत असतात, पण या घटकांमुळे ती कथा नसते. कदाचित म्हणजे दमांच्या लेखनाच्या वैशिष्ट्यांपैकी हे त्यांच्या कथांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं मला म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही प्रतिक्रियांमध्ये लिहून कळवा.